1-1.5 तास लागत ना तरी भाजी आहे ती बेसिस सोयाबीन केले आत्ता आणि वांग होतं वैन केलं बरोबर. हां ते बी तुला पाण्याचं म्हणून केलं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या शेतामध्ये. आता रात्रीचे 10 वाजले तर 10 वाजता आपण आहोत शेतामध्ये आज आपलं खाडलं आहे गव्हाचं खळं. तर त्या गोण्या फिण्या भरायच्यात आपल्याला आता आणि शिवून पण काढायच्यात. तर आता आपण आलो तर 10:15 वाजलेत रात्रीचे आणि आता आपल्याला गोण्या फिण्या भरायच्यात. हे बघा आमचे कुत्रा. तर चला आता आपण गोण्या फिण्या भरू. झटका मशीन चालू आहे. आता तिकडं झटका मशीन आणि तिकडं आहे आपल्याला भरायच्यात. आता तिकडं आपल्याला गोण्या भरायच्यात, गोण्या फिण्या भरायच्यात मस्तपैकी. हे टरबूज फिरबूज आहे शेतामध्ये आणि पलीकडं गव्हाचं खळ काढलं आहे आपण. तर आज आपल्याला गोण्या भरायच्यात रात्रीच्या. तर चला आता गोण्या फिण्या भरायच्यात. आणि हे बघा अंधार किट झटका लागत नाही तर फाट दिसेल. झटका लागे फाट 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 फाट. सुरू केलं आपण. आपले मोटरसायकल चालू आहे. मोटरसायकलच्या उजेडावर आपण गोण्या भरतो. एवढ्या गोण्या भरल्यात आतापर्यंत. अजून जवळपास किती गोण्या भरतात काय सांगता येत नाही. एवढ्या गोण्या भरल्यात मस्त. आणि हे आहे आज एवढा ढिगल बाकी आहे. तर पूर्ण आपल्या आता रात्रीच्याला पूर्ण तर जवळपास 10:30 वाजले. तर हे बघा हे कसं घामाघाम झालं. आणि आपल्याला अजून गोण्या भरायच्यात. आतापर्यंत 8-10 भरल्यात. अजून जवळपास अर्ध्याच्या वर बाकी आहे ढिगून. डायरेक्ट लाईट काही नव्हती, उजेड नव्हता. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट मोटरसायकलचा उजेडा युनिकॉर्नची लाईट लावून लाईटीवर आपल्याला गोण्या भरायच्या. नंतर परत शिवून पण काढायचे. तर बघू आता आपलं रात्री किती वाजतात आणि किती नाही. तर आता बघूया आता. हे बघा या पूर्ण आपल्या गोण्या शिवून झालेल्या आहेत. आता आपल्याला ह्याला ट्रॅक्टरमध्ये टाकणे आणि घरी न्यायचे आहेत. हे बघा एवढ्या शेतामध्ये फक्त एवढ्या गोण्या झाल्यात फक्त. हे बघा एवढं शेत जवळपास 1 एकर. आणि हे आहेत आपले गोणे. ह्या गोणे आहेत आणि इकडं आपला फवारा चालू आहे टरबूजाला. टरबूज फिरबूज आलेत आपले. टरबूज बरेच मोठं झालेत. हे जागल आणि आता हे ट्रॅक्टर यायला लागले. ट्रॅक्टरमध्ये गोण्या टाकायच्या आणि आता आपली गोण्या टाकायच्या आणि घरी घेऊन जायच्या मस्तपैकी. आणि आता ज्वारी पण यायला लागली आपल्या हळूहळू काढायला. अजून आहे थोडीशी टाईम आहे. लवकरच ज्वारीचं पण होईल. हरभरा आपलं झालं आहे. हरभरा पण नेलं आपण घरी भरपूर. तर हे आपला गव्हाचा नंबर होता. आता येईन ज्वारीचा नंबर. ज्वारी झालं की मग टरबूजच. तर आता बघू आपण ट्रॅक्टरची वाट. ट्रॅक्टरवाला बोलून तर 1 तास होता आला जवळपास. तरी पण तो काय अजून येत नव्हता. त्याच्यामुळं आलं थोडंसं डोक्याला ताण. 8 वाजल्यापासून फोन करतो मी त्याला. 7 वाजता फोन केला होता. 8 वाजता येतो म्हटलं. तर नाही आले 8 वाजता. आता 9 वाजले. इथून पुणे गोण्या भरायच्या, डबल घरी खाली करायच्या, परत दुकानात जायला उशीर होतो. त्याच्यामुळं आपल्याला आलं थोडंसं टेन्शन. तर टेन्शन तर येत राहते. तुम्ही आपला व्हिडिओ बघा. व्हिडिओ आता होतो की नाही पुढचा सांगता येत नाही.